हिंग बघा नांदेडकर, मी आज आली आहे नांदेड जिल्ह्यामध्ये असलेल्या एका स्वर्गमय ठिकाणी दर्शनासाठी. चला तर बघूयात. आता काही जणाला आठवलं असेल, पण हे आहे नांदेड जिल्ह्यातलं स्वर्गाचं ठिकाण. कारण का, इथला रस्ता गुळगुळीत आणि खडबडीत, पण ढगं आणि माळ अगदी सुंदर, हिरवगार निसर्ग. इतका निसर्ग सुंदर असण्यामागचं कारण म्हणजे या डोंगरावरती 100 रुपये देऊन तुम्ही तुमच्या नावाने एक झाड लावू शकता. त्या झाडाची काळजी तिथली लोकं घेतात आणि असं सुंदर जंगल सजवलेलं आहे. आता हे जंगल कुठलं आहे तुम्हाला थोडं थोडं कळणार. इथं 2 रस्ते फुटतात, एक म्हणजे तामस्याकडे जाणारा आणि एक पाटणूर, आणि त्यावरती अपरंपारगडला जाणारा. अपरंपारगडाची ही पहिली कमान. कमानीला गेल्या गेल्याच इतकी भरमसाठ गर्दी पाहिली, बाप रे म्हणलं. श्रावण आल्याची ही चाहूल आहे. आणि गेल्यानंतर मग ही पहिली कमान, जी की मंदिराच्या सुरुवातीला आहे. वरती शिखर आहे, शिखरावरती सुंदर झेंडे फडकतात आणि ते झेंडे मी तुम्हाला जवळून दाखवणार आहे. गर्दी इतकी जास्त होती की माणूस जत्राच आहे. आणि मग इथं सुंदर असा गाण्याचा कार्यक्रम चालू होता. एक सुंदर छानशी छोटीशी मुलगी गाणी म्हणत होती, तिला मी तुम्हाला नंतर दाखवणारच आहे. मंदिरात दर्शनासाठी जायला इतकी मोठी रांग लागली होती आणि मग ती रांग आम्ही पार करून दर्शन केलं आणि मग गेलो मागं गेल्यानंतर मागं जाता जाता अगोदर बघितलं शिखरावरती जाऊन. शिखरावरती गेल्यानंतर तिथे 2 सुंदर असे झेंडे फडकत होते, ते बघितलं, शिखर दाखवलं, शिखराचं दर्शन घेतलं आणि मला भेटले माझे फॅन्स, ज्यांनी हाय हॅलो बाय केलं. आणि मग नंतर मी गेले खाली जातानाच मी वरून पाहिला होता तो झोका, आणि मग नंतर म्हणलं एकदाच वरून दाखवावी ती गर्दी. तुम्ही सुद्धा इथं जा, कारण का अगदी सुंदर निसर्ग आणि प्रसन्न असं मंदिर आहे. कोणी कोणी गेलेले त्यांनी कमेंट करायला विसरू नका. भंडाऱ्याचा तर लाभ तिथं मिळतो. भंडारा खाताना सुद्धा फॅन्स भेटले, त्यांना पण थोडंसं हाय हॅलो घेतलं आणि मला हा छोटासा पुढारी भेटला होता, ज्याने माझ्या ताटामध्ये गोड शिरा खाला. आणि मग नंतर हीच ती मुलगी जी की सुंदर गाणे म्हणत होती, आणि सुंदर गाणे ऐकून झाल्यानंतर मग शेवटी मागं गेलो आणि मागं गेल्यानंतर हे पाहिलं. आता पाहिल्यानंतर करणं तर भागच आहे, पण त्या अगोदर खेळला झोका बघितल्यानंतर माझ्यातलं लहान प्रियंका जागी होते आणि मी झोका खेळायला लागते. मला अगदी जास्त म्हणजे जास्त झोका आवडतो. आणि त्यानंतर आवडते भटकंती केली थोडीशी, आणि नंतर मग मनोकामनेसाठी दगड रचल्यानंतर मग अशा प्रकारे दिवस घातला. इथं कोण कोण गेलेले कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.